दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। संपूर्ण नाशिक रोड शहरात रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली। रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आता नागरिक मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत आहेत। रस्त्याची झालेली दुरावस्था ही संबंधित मनपा प्रशासन, बांधकाम विभाग, स्थानिक आमदार आणि खासदार यांच्यामुळे झाले असल्याची संतप्त प्रतिक्रिया माजी महापौर दशरथ पाटील यांनी व्यक्त केली। नाशिक रोड परिसरात रस्त्यांची आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी पाहणी करण्यात येऊन रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली। नाशिक शहराच्या महत्त्वाच्या मार्गावर वाहनधारकांना वाहन चालवणं अवघड झालंय। रोजच अपघात होत असल्यानं माजी महापौर दशरथ पाटील यांना नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यांनी तत्काळ नाशिक रोड परिसरात रस्त्यांचा पंचनामा करून पाहणी दौरा केला। पंचनाम्याची सुरुवात ही उपनगरपासून करण्यात आली। पुढे उपनगर येथील मस्जिद रोड, कॅनल रोड, जेल रोड, मध्यवर्ती कारागृह, भीमनगर, नोट प्रेस, बिटको चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, सुभाष रोड, महात्मा गांधी रोड आणि नाशिक पुणे महामार्गावरील रस्त्यांची झालेल्या दुरावस्थेची पाहणी दशरथ पाटील यांच्याकडून करण्यात आली। देशाला चलनी नोटांचा पुरवठा करणाऱ्या नोट प्रेस रस्त्याची दुरावस्था झाली। बिटकोपासून ते जेल रोडपर्यंत संपूर्ण रोडवर पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी खोदलेले रस्ते वर्षभर होऊन सुद्धा रस्त्यांची कामं पूर्ण न झाल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। 2 महिने झाले जेल रोड हा पूर्ण अतिशय खड्ड्यांनी भरलेला आहे। प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नाही आणि पूर्ण ट्रॅफिक जाम होती। इथं 2-3 शाळा आहे, त्या शाळेचे विद्यार्थी जातात। इथं कुणाचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का? हा प्रशासनाला माझा विचार नुकते आणि जनतेने याच्यावर लक्ष द्यावा आणि खड्ड्यांचा विचार करून कोणाच्या कमराचा त्रास असेल, कोणाच्या मणक्याचा त्रास असेल, आजपर्यंत 1000-1500 ऍक्सिडेंट झाले तरी महापालिका झोपलेली आहे। याच्यावर प्रशासनाने लक्ष द्यावा, आमची ही कळकळीची विनंती आहे। उन्हाळ्यात धुळीचा त्रास तर पावसाळ्यात चिखलाचा त्रास सहन करून जेलरोडकर प्रवास करीत आहेत। पण स्थानिक आमदार, खासदार, मनपा प्रशासन, बांधकाम विभाग, संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुविधांचा विसर पडलेला दिसतोय। वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून नाशिक पुणे रोडवरील सुमारे 24 वृक्ष तोडण्यात आली आणि घाईघाईत रस्त्यांची कामं उरकण्यात आली। परंतु झालेल्या पहिल्याच पावसात निकृष्ट झालेल्या कामांची पोलखोल झाली। फक्त मुरुम माती टाकून खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवून जनतेच्या पैशाचा चुराडा प्रशासन करीत असून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत। नागरिकांसाठी झटणारे, अधिकाऱ्यांशी लढणारे कुठे गेले ते पुढारी नेते, नगरसेवक, दादा, काका, मामा आणि भावी इच्छुक जनसेवक असा सवाल देखील नागरिक करीत आहेत। विलास परसराम उगले, करन्सी नोट प्रेस, जेल रोड हे पूर्ण खड्डे पडलेले। याच्यावर काही लोकांचे हातपाय मोडलेले, ऍक्सिडेंट झालेले, तरी रस्ते खड्डे नीट होऊन राहिलेले। सिग्नल चालू राहत नाही, कधीच नाही। या गाड्या थांबती अजिबात। एका टायमाला 5-5, 6 ट्रक असे जातात निघून। ट्रॅफिक जास्त मोटरसायकल घुसतो, रस्ता खराब। 3-4 वेळेस माझी गाडी घसरली होती। 3-4 वेळेस पडलेलो मी पण। खड्डे किती वर्ष झाले? खड्डे ते भरपूर होता। 4-6 वर्ष जेल रोड कुठून खराब आहे? पूर्ण खराब आहे। सौभागी नाशिक देवळालीच्या पुतळ्यापासून तिथून पंचकर्ण रस्ताच खराब येतो। टोटल हात पुरे खड्डे, पूर्ण खड्डे धरून चालावं। निवडून येण्यासाठी जनतेला मायबाप मानणारे निवडून आल्यानंतर जनतेला वाऱ्यावर का सोडतात? वारंवार होणाऱ्या खड्ड्यांच्या अडचणींमुळे स्थानिक नागरिकांनी नाराजगी व्यक्त करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मुरुम माती टाकलेल्या रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनं चालवणं सुद्धा नागरिकांना आता मुश्किल झालंय। माजी महापौर दशरथ पाटील यांनी हायकोर्टात सदर खड्ड्यांविरोधात जनहित याचिका दाखल केली। तिची सुनावणीही येत्या 16 ऑगस्ट रोजी होणार आहे, अशी ही माहिती पाटील यांनी दिली। आपलं नाशिक शहर 2003-04च्या कुंभमेळ्यामध्ये टाचणी पडली तरी रस्त्यावर दिसेल असं रस्त्यांचं स्वच्छ शहर होतं। परंतु आजची परिस्थिती अशी आहे, गेल्या 2 वर्षापासून हा सिन्नर फाटा आहे, नाशिकचं नाक आहे। पुण्याकडनं येताना शिवनेरीकडून राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराकडून आलं हे नाक आहे नाशिकचं आपलं। आणि गेल्या 2 वर्षापासून या शहरामध्ये सगळं खड्ड्यांचं साम्राज्य आहे। 2.5 वर्ष झाले प्रशासकीय राजवट आहे। नाशिक महाराष्ट्रामध्ये 25 महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे। कुणी नगरसेवक नाहीये, नाशिकला मुळीच नाही। 2.5 वर्ष झाले
आणि प्रशासकीय राजवट असल्यामुळे या शहराची खड्ड्याची परिस्थिती रस्त्यांची अतिशय वाईट आहे. मी महापौर असताना 2002 ते 2005 शहराच्या रस्त्याला खड्डा दाखवा आणि 100 रुपये बक्षीस मिळवा. आता आमच्या नाशिक मध्ये असं आहे 1960 किलोमीटर डांबरी रस्ते आहे, रिंग रोड आणि अंतर्गत रोड. 1960 किलोमीटर रस्त्यांपैकी 80 ते 90% रस्ते पूर्णपणे खड्डे पडून वरचं डांबर वाहून गेलेलं आहे. हा पूर्ण नाशिककर म्हणताय घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतोय, डेव्हलपमेंट चार्ज भरतोय, पण डांबर खाल्लं कुणी?